तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा वळ। चला मस्तपैकी मंडईतनं चिरमुरे आणलेले आहेत। आता चिरमुऱ्याचा चिवडा करणार आहे, त्याच्यासाठी शेव करणार आहे। थंडीत भेळ खायला चटपटीत खायला आवडतं, त्याच्यासाठी हे छान चिरमुरे आणलेत। आता ह्याचा चिवडा करणार आहे। आधी शेव करून घेणार आहे। भेळ करण्यासाठी चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल झालं। शेव करण्यासाठी भेळीसाठी शेव करण्यासाठी आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। चिवडा करण्यासाठी शेव करण्यासाठी 1 चमचाभर तेल आणि चवीनुसार मीठ। आता शेव करण्यासाठी मी मळून घेते पीठ हे सगळं। शेव करण्यासाठी तांदळाचं पण पीठ टाकलं तर चालतं, खूप छान खुसखुशीत शेव होते। पण आता संपलेलं आहे, नुसत्या पिठाची करत आहे शेव, ती सुद्धा खुसखुशीत होते। कर चालू कर। चिवड्यासाठी सगळी शेव सामान करून घेतलेलं आहे। पापडी केली, शेव केली, काय पापडी आणि शेव केली। मकीचा सुद्धा चिवडा असा तळून घेतलेला आहे, चिवड्यात टाकण्यासाठी थोडा टाकून घेते, छान लागतो टेस्टी। तळून घेते। माझी चिवडा करण्याची पद्धत, थोडंसं तिखट ह्याच्यावर पण टाकून घ्यायचं, थोडंसं मीठ, थोडीशी पिठी साखर आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं। असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे अजून छान टेस्ट येते। शेंगदाण्याला डाळ्याला तिखट मीठ लागलं ना, खूप छान टेस्ट येते। आता मी फोडणी देऊन घेते। कढीपत्ता, जिरे, मोहरी, थोडासा हिंग, अर्धा चमचा हळद आणि परत गजराज मिरचीची पावडर। आता ही फोडणी आहे ना, फोडणी ओतून घेते। इतका टेस्टी आणि मस्त चिवडा। असं सगळ्या चिवड्याला, चिरमुऱ्यांना चिवड्याला लावून घेते। आणि चिवडा कुरकुरीत होण्यासाठी ही गरम कढई ह्याच्यात अशी या चिरमुऱ्यांमध्ये ठेवायची। इतका सुंदर आणि खुसखुशीत होतो ना, खूपच छान होतो।